मी तोच ज्याने स्पिरिट ऑफ विलेजेस या चॅनेलच्या पहिल्या व्हिडिओतून तुम्हाला जग फिरण्याच्या बाटा मारल्या होत्या आणि असंही म्हटलं होतं की माझ्यासाठी खरं तर हे अशक्य आहे. ॲक्च्युली माझ्यासाठीच काय तर इतर कुठल्याही माणसाला अख्खं जग फिरणं हे अशक्यच. तो माणूस कितीही मोठा असू देत, कितीही पैसेवाला असू देत, एखाद्या देशाचा पंतप्रधान असू देत, पण त्याला अख्खं जग फिरणं हे खरंच अवघड आहे. त्यांनी त्याच्या आयुष्याचा सेकंड जरी फक्त फिरण्यात घालवला तरीसुद्धा ते शक्य होणार नाही आहे. माझे 2-3 मित्र आहेत, ते भारताबाहेरच आहेत. म्हणजे त्यांच्या कामानिमित्त किंवा त्यांच्या जॉब निमित्त त्यांनी अनेक देश पाहिलेत, फिरलेत. मला कधी कधी हेवा वाटतो आपल्यालाही असं बाहेर फिरायला मिळावं, वेगवेगळे देश बघायला मिळावेत. योगायोगाने हे जे माझे 3 मित्र आहेत ना, ते अशाच लहान खेड्यातून वर आलेत. त्यांच्या कर्तृत्वाने आज ते विदेशवारी करतायत. पण शेवटी कुठेतरी एक खंत त्यांच्या मनात आहे की आज ते पुन्हा त्यांच्या गावी अगदी सहजपणे नाही परतू शकत. मग यातूनच डोक्यात आलं, आपण जग तर नाही फिरू शकत, मग जगासाठी अपरिचित असलेली या माझ्या 3 मित्रांची गावं तर बघू शकतो. पण आवडेल ना? माझा प्रवास सुरू झाल्यापासून बरीच छोटी मोठी गावं लागली दरम्यान. काही ठिकाणी थोडा वेळ थांबलो, काही ठिकाणं बाईकवरूनच पास केली. कुठल्या गावात पूर्ण दिवस घालवण्यासाठी असं ठोस कारण नाही मिळालं. इंटरेस्ट क्रिएट करतील अशा काही ठिकाणी मी थोडा वेळ स्पेंड केला. आणि आता इथे पण 3-4 घरांच्या या छोट्या वस्तीने माझ्यात इंटरेस्ट जागा केला. काय नाही, सहज गप्पा मारायला आलो. मस्त वाटलं तुमची ही घरं. एकदम मागं डोंगर दिसतोय. हा माहेर आम्ही पहिले शिजित आम्ही डोंगरातच गाव, आमची डोंगरातच गाव. काय नाव आपलं? खरात. खरात बाबांनी लागलीच परिसर दाखवला. वस्तीतली 3-4 घरं, शेतात काम करणारे शेजारी. बाबांशी बोलण्याचा मोह नाही आवरता आला. कोण कोण असतं इकडे घरी? इथं कोण आम्ही तेवढी आमची मुलं आहेत, आम्ही इथे जावं. या की. ठीक आहे. नमस्कार. काय नाही, असंच सहज चाललो होतो. छान घरं दिसली म्हणून थांबलो. तर म्हटलं थोडस गप्पा मारूयात. कधीपासून आहे ती घरं? लय दिवस होऊन आता आजोबा गेला, पंजोबा गेला, आम्ही काय. हा, म्हणजे तुमच्या सगळ्या पिढ्या इथल्याच. आणि काय काम करता सगळे आता? काम आपली जनावर, थोडी शेती मध्ये थोडीच आहे, का एवढी जास्त जोरात नाही. पण आपली जनावर. अच्छा, जनावर म्हणजे काय काय? गाय म्हैस. गाय म्हैस आहे. किती आहेत गाय म्हैस? आहे 10-12 गाय आहेत. कुठे गोठा माग आहे का? हा, इथं माग आहे. चरायला सोडले? अच्छा अच्छा. मग त्यांचं काय दूध वगैरे असं सगळं? दूध वगैरे आपल्या इथं गावात घेतात लोक. गावातली लोकच घेतात? गावातलं घेते ना, मला दही नाही येत. हा, दही करतो, ताक करतो. हो का? घेतात लोक. अच्छा. ही एवढं सुंदर आहे इथं, या जागेला काय म्हणतात? देवमाळ. 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 अच्छा. म्हणजे देव जागा आहे ना, देवमाळ म्हणून पडलं ना नाव ते. पूर्वीची आता काय ती. अच्छा, देवमाळ म्हणतात लोकांचं. हा हा हा. आता इथे तुमच्या इथे किती आहेत लोक टोटल? ह्या घरात किती, फॅमिली मध्ये किती मेंबर्स आहेत? तरी शेकवारी मोठी होती. 1 माणूस आहे. 20 एक माणूस. हो का? मग सगळ्यांचं काय व्यवसाय? व्यवसाय म्हणजे कुठेतरी काम लागलं तर करत राहायचं, नाही तर मग आपलं ही घरचाच काय. हा, दुसरं काय सगळं रान आहे, काही व्यवसाय नाही. हो ना. दुसरं काय? शेळी मेंढ्या वगैरे आहेत का? शेळी मेंढ्या नाही.
शेळी मेंढ्या गाई नाही. म्हशी फक्त गाई म्हशी आहेत. हा हा. कुठल्या बकरीला धरतो? ती एक आहे. धर ना, तुला येते की धरता? कुठे आहे? धर की धर. लहान मुलं पण भरपूर आहेत घरात. हा आहेत ना. अच्छा. आणि शाळेत वगैरे जातात का मुलं? हो जातात ना. काही बाळवाडी शाळा आहे. काही थोडी खाली होती ती आता शाळा बंद झाल्यात ना मग नाही, ते इथेच पण शाळेला जात होती का? हा बारकांडी जाते. 4थी पण शाळा आहे इथे. हा हा हा. गावात काय खास तुमच्या? आमच्या गावात दुसरं भात शेतीशिवाय दुसरं काहीच नाही इकडे. भाऊ का? इकडे वर काही नाही. ढग वाजत होते. पावसात अडकण्याच्या भीतीने मी खरात बाबांचा निरोप घेतला आणि पुढच्या रस्त्याला लागलो. अपेक्षेप्रमाणेच काहीच वेळात पाऊस सुरू झाला. जिथे पोचलो होतो तिथे रस्ता पण संपला होता. परत फिरावं म्हटलं तर बाईकने पण दगा दिला. आधी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत मला कुठल्या गावात थांबायला ठोस कारणं मिळत नव्हती. पण रस्ता संपणं, बाईक बंद पडणं, पाऊस सुरू होणं आणि बाजूलाच एक पुरातन मंदिर दिसणं, या सगळ्या सायन्सवरनं मला तरी असं वाटतंय माझ्या जर्नीतलं हे पहिलं गाव. सर्वात आधी मंदिरात जातो, दर्शन घेतो, स्वतःला सुकवतो आणि सरळ गावात जातो. आणि आजचा हा पहिला दिवस या गावात घालवतो. कोंडेश्वर मंदिर आहे. खरं तर आज जाऊन दर्शन घ्यायची खूप इच्छा होती, पण कोणच दिसत नाहीये. जरी कोंडेश्वराचं बाहेरून दर्शन झालं होतं तरी तो मला पावला होता. पाऊसही कमी झाला आणि पुढे तर चमत्कारच झाला. गावाकडे चालत जाताना लक्षात आलं की पाऊस फक्त मंदिर परिसरातच होता. मला गाव फिरायला मिळावं म्हणून जणू कोंडेश्वराने इकडे पाऊस नाही पाडला. आणि मग साधारण 1.5 किलोमीटर चालल्यावर आलं माझ्या स्वप्नांचं पहिलं गाव. हिरवळीने वेढलेलं, डोंगराच्या सावलीत अभिमानाने उभं असलेलं, साध्याच पण दिमागदार घरांचं मावळ तालुक्यातलं जांभवली. गावात स्वागत झालं ते तरुणाईकडून. मग हळूहळू लोक जमत गेले. वेळ वाया न घालवता मी गावात शिरलो आणि लोकांशी बोलायला सुरुवात केली. काय मावशी, बरं आहे का? बरं आहे. बसू का इथं? हो मी मस्त. बसा, पाणी घ्या. पाणी घेऊन ये. काय नाही, सहज गप्पा मारूया. चालेल ना? चालेल ना. आहे ना वेळ? आहे ना. कुठे राहतोय तुम्ही? इथेच राहता? हे माझ्या मुलीचं घर आहे. मुलीचं घर आहे. अच्छा. आणि तुमचं घर कुठे आहे? तुमचं घर पडलेलं आहे. हो, कुठे आहे? गावातच आहे? गावातच आहे, पण तिकडे तिकडं वरती आहे. हे समोर ते हिरवं झाड दिसतं ना, हां हां, तिथे. होय. अच्छा. जावई काय करतात? डब्याचा धंदा. डब्याचा? अरे वा. कुठे पण? गावामध्येच का? नाही, मुंबईला, कांदवली. मुंबईला असतात ते? कांदवली. अरे वा, थँक्यू. मुंबईला असतात? अच्छा. मग इथं कोण कोण असतं? इथं काय आता माझे मालक आहेत, मुलगी. आता तुम्ही केव्हापासून या गावात म्हणाला? 50 वर्षापासून? 50 वर्ष झाली. गावाचा काही इतिहास माहिती आहे का? गावाचा इतिहास म्हणजे पहिले अशी घरं पण नव्हती आमच्या गावात. नव्हती? फक्त आपलं म्हणजे गवताची घरं होती. गवताची, बरोबर. कौलारू किंवा गवताची? कौलारू पण नव्हते. साधी गवत, गवताची घर. आणि गळायला लागलं ना तर रानामध्ये कौदरी असतात. अच्छा. म्हणजे आधी केळीच्या पानासारखी. हां. मग ती पानं आणून त्या घरावर घालायची. आपल्या गावाचं नाव जांभिवली आहे, तर ते का पडलं? काय म्हणजे त्याचं काय अर्थ? काही असा अंदाज तर मला नाही सांगता येणार. आता ते पहिलंच पडलं म्हणजे माझं लग्न पिढ्या गेल्या किती नाही ते नाही ना आम्हाला सांगता. बरोबर. खूप आधीपासून? हो. कुठं होता लग्नाच्या आधी? मुंबईला. तुम्ही मुंबईच्या आहात? अरे वा. मुंबईवरून तुम्ही इकडं आला म्हणजे गावात? हा. मग आवडतं का गाव? आता झाली 50 वर्ष, पण आता खूप आवडतं. आता काय पहिलं आवडत नव्हतं एवढं, पण आता आवडतं. अच्छा. मग आता दिवसभर तर काय, मग संध्याकाळी किती वाजेपर्यंत सगळं गाव कधी झोपतं? गाव
रात्री 9:30 पर्यंत झोपतात सगळे. 9:30 पर्यंत. TV काय इथं नाही काय नाही तर टीव्हीचं म्हणजे असं म्हणजे प्रत्येक घरोघर नाही आहे टीव्ही. नाही ना? मग तुम्ही बघता की नाही TV वगैरे? नाही मी पाहते, मला आवडतं टीव्ही बघायला. आहे घरी TV? नाही माझ्या नाही, असं कुठं बाहेर जाऊन बघायचं. अजून काय करमणुकीचं इथं काय साधन आहे? भजन दर सोमवारी मंदिरात कोंडेश्वर आहे ना, वरचं मंदिर? हां तिथं भजन होतं दर सोमवारी होतं? दर सोमवारी. कोण करतं भजन? म्हणजे असे मंडळ आहे त्या, भजनी मंडळ बाहेर नाही? हां बाहेरचे लोक येतात हां. ह्या गावामध्ये आणि भजन करतात. आणि गावातलं कोणी आहे का असं व्यक्ती जे गातं किंवा ह्या भजनी मंडळ कोण आहे? सुखबाई येत आहे ना, हां. ती चांगली गाणी म्हणते. हो? फेरावरची गाणी. अच्छा. आणि डॉक्टर वगैरे इथं गावात? डॉक्टर नाही. नाही? नाही. मग तुम्हाला औषध पाणी कसं? औषध पाणी आता अंगणवाडी आहे ना, हं. शिक्षिका त्याच्याजवळ ठेवतात गोळ्या औषध. त्यांच्याकडे ठेवतात. मग काय थोडंफार झालं असेल तर ते खोकला ताप थंडी फक्त तेवढ्यापुरतं म्हणजे असं एवढं म्हणजे मोठ्या आजारासाठी नाही. आत्ता 2020 साली गावात डॉक्टर नाहीये. मग पूर्वी कसं चालत असेल असा प्रश्न माझ्या डोक्यात आला. त्यावरून बोलताना कळलं की आजीने स्वतः आरोग्य सेविकेचं ट्रेनिंग घेतलं होतं आणि गावातल्या लोकांची सेवा केली होती. खूप समाधान वाटायचं. आणि प्रत्येक डिलेव्हरीसाठी पण समजा यायची, प्रत्येक बाईला मी मदत केली. हो का? हो. कोणत्या माणसाला असं अडून नाही ठेवलं की आता मला वेळ नाही नंतर येते, असं मी त्यांना कधीच नाही. त्यांच्या मनात समाधान वाटेल असंच मी त्यांचं काम करायचं. मग डिलिव्हरी कुठं? मग डिलिव्हरीला घेऊन म्हणजे घरी करायला सुविधा असायची. हां, घरी व्हायच्या पूर्वी. हां. बरोबर. आणि खूप अवघड असलं तर मग कामशेतात जावं. कामशेतलाच? बैलगाडीमध्ये. बैलगाडीमधनं न्यायची? बरं बरं. म्हणजे अशी परिस्थिती झाली बैलगाडीमध्ये काही वेळेला त्या मग प्रसिद्ध झाली त्याची. बैलगाडीतच डिलिव्हरी झाली? हो. मग त्यांच्याबरोबर मी जायचीच, त्यांना अडवून नाही ठेवलं. तिथून परत स्त्री शस्त्रक्रिया, पुरुष शस्त्रक्रिया त्याच्यामध्ये पण मी काम केलं. मग अच्छा. ती कामं राबवून दिली, त्याच्यामध्ये मला प्रशस्तीपत्रक पण भेटलं. प्रशस्तीपत्रक पण मिळाले का? अरे वा. आता एवढं गप्पा मारल्या, मला खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू. पण एवढं सगळं बोललो, मी तुमचं नावच नाही विचारलं. विचारा ना. काय नाव तुमचं? माझं नाव जनाबाई. पूर्ण? जनाबाई ज्ञानेश्वर पवार. तुम्ही गावातलेच का? हो गावातले. काय नाव तुमचं? माझं नाव चंद्रकांत दगडू कदम. पण मग हे काय हातात काय? हे गुळवेला औषध म्हणतात. जना आजीच्या बोलण्यात गावात डॉक्टर नाहीये हे आलं होतं, पण मला पुढच्या 10 मिनिटातच गावातला डॉक्टर सापडला. गावालगतच्या रानात. जंगलातून वनस्पती. कशावर औषध देतात? लय मुळ्या, संधिवा, डायबिटीज, हार्निया, कॅन्सर, घाटसरप, काय होऊन द्या, सगळे उपचार. म्हणजे गावामध्ये जर कोणाला काय झालं तर माझ्याकडे दाखवते. मुलाला तर पोटात होतं, पहिले लोक पूर्वी भाजीत होती नाही काय. आता मी एक थेंब 5 जण लगेच काढून दाखवणार. दिमाग नाही राहिला, काय कॅन्सर नाही घ्यायचं, लगेच काढून दाखवायचं. लोकांना विचारलं ना, लगेच 1 मिनिटात. अरे वा. मग आता म्हणजे रानातनं जी काय औषध वनस्पती मिळतात त्याच्यापासून तुम्ही बनवतो. दाखवल का औषध? हो दाखवू ना, का नाही दाखवायचं. वा. तुमचं आता म्हणजे झालंय ना शोधून? झाले. मग जाऊया का? मला जरा घर दाखवता का तुम्ही? चला दाखवू ना. चला औषधं पण बघू. दाखवू. मला थोडी सर्दी आहे. होय सर्दी आहे ना? चालेल आपल्याकडे विलाज आहे का? आणि तुम्ही कधीपासून करताय? बरेच वर्ष. कुठं शिकला? बोल ना. माझे आई बाबा गुरु होते. ते लोकांना काय करायचे, औषधं द्यायचे. फुकट औषध. एक देवाला नारळ थोडा म्हणायचं आणि आम्ही त्यांच्या त्यांच्या डोंगरावर जायचं. तिथून औषधं घेऊन त्यांना फुकट द्यायचं. फुकट कायचं नाही. जंगलात जायचं, धुंड्याचं, आज नाही मिळायचं परत उद्या जायचं.
कुठेतरी ते शोध करायचा, काहीतरी मी करून करणार. ज्या वर्माचं आहे ते व्हायलाच पाहिजे आणि त्याच्याकरता मी शोध करतो का ते आपल्याला मिळायलाच पाहिजे. हे कशा कशाची औषध आहेत, कशावर देता तुम्ही? मी सांगतो ना त्याचं नाव कशावर उपचार करतो ते. कोंबडमुळे म्हणतात. कोंबडमुळे मुळे काय याचा उपयोग? येतो आणि याला म्हणतात ग्याळू. ग्याळू. ग्याळू, कोंबडमुळे आणि ग्याळू. ग्याळू हा याचा उपचार काय काय होतो? तुम्हाला पुढे आले काही हा तिच्या उघडून लावले ते पुढे गायब होते, मोठी होणार नाही. हो मोठी होणार नाही, गॅरंटी जा. म्हणजे ते दुकानात जे क्रीम वगैरे मिळतात त्याची गरज नाही. त्यांची गरज नाही. पोरांच्या मिशा घालतो आपल्या औषधांनीचं कम लगेच बरं. हो हो कुठं कुठं मिळवलं तुम्ही हे? मी जंगलातून. इथं तुमचं जे काय आहे जंगलात, एवढं झाडी जंगलात आहेत आहे. बाहेरची लोक पण घेऊन जातात पोतीच्या पोत. हो केस नसेल त्याच्यावरती समजा चावी होती काय बांधली जातात ते परत मी घेतात. हो माझ्याकडे औषध आहे. तुम्ही म्हणलाय तुम्ही पहिल्यापासून करताय. मग तुमचे आई वडील किंवा माहिती होते त्यांना. अच्छा त्यांना माहिती. मग ते हेच करायचे. ते हेच खर्च फुकाट द्यायचो आम्ही आणि मी पण फुकाट दिले पण आता बाहेर मग करतोय म्हणून. हा नाही तुम्हाला मग आता गावातला आयुर्वेदिक डॉक्टरच म्हणतात सगळे फार खामशेट बसतो. अच्छा बाहेर गावा परत म्हणजे तुम्ही गावामध्ये सगळ्यांना मोफत औषधोपचार करता. देतोच नाही म्हणून. कसं वाटतं मला? आनंद वाटतो. आनंद वाटतो ना आपण गावात येतो. पण समजा मला बैठी काय वाटतं कुणाचा विश्वास नाही वाटत. मी त्या लोकांना काय होतं बाहेरचे जे लोक आहे ना सगळे मिळे तर मी जेत करेन त्यांना. पण तुमच्यावर एखादा काय मला तुम्ही दैवाने मिळे तर म्हणजे या बाबाचं औषध खाणार म्हणून त्याच्यापासून द्यायचं नाही. मी पहिलं खाणार तुम्हाला जाणार. काय आज मुळ्यामुळकांच्या जंगलातून काढतोय विषारी घुसून एकूण चुकून आपल्या औषधामध्ये विषारी येईल ना. आणि हे जे तुम्ही चांगलं काम करताय ना असंच चालू ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अच्छा हे पुण्याचा मार्गाचं आपलं काहीतरी मिळेल ना परिचय. बरोबर आहे का नाही? येऊ बाबा. एखादा गरीब जर असला ना रोडला पैसा नाही तर त्याला सुद्धा मी टाइम पडणार फुकाट देतो. हे नीट कर पैसा कुठून देणार तू. आणि तुझा देव जर न जाणला तर माझं कोण आहे? तू खरा भगवान तूच आहे. बरोबर बरोबर. खरा भगवान जाणणाऱ्या कदम बाबांचे आभार मानून निघाल्यावर मयूर भेटला आणि जना आजीने उल्लेख केलेल्या फेरावरची गाणी म्हणणाऱ्या त्या सखूबाईंचं घर मयूरने दाखवलं. सखवाजी तुम्ही चांगलं गाता असं कळलं. गाणार ना. गाणार गाऊन दाखवताय का? हो हे प्रत्येक खुर्च्या रे. थँक्यू. हे दुकान तुमचंच ना? माझं. कधीपासून आहे दुकान? ते आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. हो. अरे वा. चालतं का चांगलं दुकान? चालतं असं तुमच्यासारखी लोक आली जेवायला घालायचं. हा जेवायला घालायचं पण तुम्ही करताय? हो. अच्छा. जेवायला पण येतात का मग इकडे लोक? येतात ना. आता कोणत्याही दिवशी येतात. अच्छा. हा आधी काय फक्त शनिवार रविवार यायचे, आता नेहमी येतात. मग चांगलं आहे ना उलट. जेवण घालायचं तर पोटभर घालायचं नाही तर अर्धमुर्ध घालायचं नाही. हो म्हणजे तुम्हाला जेवणाची पावती मिळाली यात सगळं आलं. मग या मंदिरामुळे पर्यटक येतात इथं. पण यातनं तुम्हाला पुरेसे पैसे मिळतात का? मिळतात आपलं तसं काय. अच्छा अच्छा. बरं ते जाना आजी म्हणाले की तुम्ही खूप चांगलं गाता म्हणून. हा मग काय म्हणून दाखवणार? काय तुम्हाला लग्नाचं पाहिजे तर लग्नाचं दाखवीन, गणपतीचं पाहिजे तर गणपतीचं दाखवीन, पाळणा पाहिजे तर पाळणा दाखवीन. कुठलंही छान तुम्हाला जे वाटेल ते. चल चल बहिणी चल माझ्या लग्नाला ग. चल चल बहिणी चल माझ्या लग्नाला ग. वाजत गाजत आलं तुला न्यायाला ग. वाजत गाजत आलं तुला न्यायाला ग. पायातल्या पट्या घेईन तुला माघारी नको पाठवू मला. काय सांगू बंधवा पती नाही घराला रे. विचार त्यांचा घ्यावा लागन मला रे. चल चल बहिणी चल माझ्या लग्नाला ग. चल चल बहिणी चल माझ्या लग्नाला ग. अजून म्हणता येईल कुठलं? म्हणून ना. म्हणा. पण आता लई टाइम होणार. नाही नाही म्हणा म्हणा. आता मला इतकं आवडलंय तुमचं गाणं, मला अजून ऐकायचंय. या 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 या. बहीण आहे माझी. बहीण आहे का तुमची? या या. तुमच्या बहीण मस्त गाणं म्हणतात. मी नसते म्हणू लागले. मग म्हणा आता अजून एक म्हणणार आहेत त्या. चंद्रावळी दोघी सख्या ग बहिणी.
थोरली राय बाय श्री कृष्णाची अस्तुरी थोरली राय बाय श्री कृष्णाची अस्तुरी दाखली चंद्रावळण श्री कृष्णाची मेवणी दाखली चंद्रावळण श्री कृष्णाची मेवणी कृष्णाची मेवणीन लय बाय करीतो मस्करी कृष्णाची मेवणीन लय बाय करीतो मस्करी. बरं, आता हे इतकं सुंदर तुम्ही गाणं म्हटलंय. आता पहिलं होतं ते लग्नाचं होतं बरोबर, हे आता दुसरं गौरी गणपतीचं होतं. हा बरोबर बरोबर. सुनवून लिखून बहिणीहून सगळे नाती आली त्याच्यामध्ये, सगळं ते एकमेकांचं रिलेशन आलं. इतकी सुंदर तुम्ही गाणी रचली आहेत आणि म्हटली आहेत. शहरामध्ये ना आपण ते संगीताचा कार्यक्रम असतो लग्न समारंभाच्या वेळेस, तर तिथे जो गोंगाट असतो ना, गर्दी असते, डान्स असतो, त्यापेक्षा ही जी नॅचरल यांनी जी गाणी आत्ता म्हटली आहेत ह्याची किंमत काहीच होऊ शकत नाही. ह्याच्या इतकं सुंदर, ह्याच्या इतकं चांगलं काहीच नाही आहे. ह्यालाच हाच जो निर्मळपणा आहे तो गावात आहे, बाकी कुठेच मिळणार नाही तुम्हाला. आत्ता तर कुठे गावात एंट्री केली आहे. अजून 350 लोकवस्तीतला जांभवली आयडॉल ऐकायचा आहे. एक बायको ते सांगितलं बरं झालं. खरंच जोड येत रे. चिल्लर पार्टी मला या ठिकाणी का घेऊन आली आहे याच्या मागचं कारण शोधायचं. एखाद दिवस तुम्ही आमच्या गावामध्ये हिंडत आहे. म्हणजे अख्ख्या गावात मला वाटतं बंदूक तुमच्याकडेच आहे. माझ्याकडे आता बाकी काय बोलायचं, हे आहे ते बोलले. मुलाची आठवण येते ना. आणि